तर मित्रांनो आपली गुढीपाडव्याची एक मानाची बैलगाडी शर्यत आणि थोडासा बॅक स्टोरी सांगतो. 2012, 13, 14 3 वर्ष लगातार पाडव्याच्या तिन्ही शर्यतीमध्ये देसाई बंधू म्हणजे आता नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी सांगतो. देसाई बंधू यांनी लगातार 3 वर्ष गुढीपाडव्या शर्यतीमध्ये फायनलचा गुलाल मिळवलेला आणि परंतु त्यानंतर शर्यत बंदी आली. पण बंदी आली त्यानंतर जोड बंद झाला आणि नंतर आम्ही पुन्हा सुरुवात केली आणि जिथून थांबवलेलं क्षेत्र तिथूनच आज गुलालाची सुरुवात केलेली आहे. तर काय सांगशील भूषण, किती महत्वाचा हा गुलाल? हा गुलाल आम्हाला खूप महत्वाचा होता, कारण की 7-8 बंदर बोललं की गुलाल पाहिजेच आणि ह्या गुलालाचं महत्व सर्वात मोठं आहे. आणि काय सांगशील, एक 10-12 वर्षापूर्वी आपली गाडी फायनल मध्ये धावत होती इथे आणि आतापर्यंत आम्ही बांधावर बसून बघत होतो सगळं. आज गुलाल आमच्या डोक्यावर पडला, खूप आनंद झाला. ते थोडे आनंदाश्रू भावूक झालाय. आणि आपल्यासोबत काका आहेत ज्यांनी कित्येक वर्ष फायनल मध्ये गाडी हाकलली आणि सतत गुलालात असलेली गाडी होती. तर काका, जिथून आपण थांबलेलो तिथूनच आज गुलालाची सुरुवात झालेली आहे. काय काय सांगाल? चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट, आनंद वाटतो. आणि तुम्ही अजून सुद्धा गाडी हाकल, कारण आता सराई बंदरामध्ये आम्ही बघितलं. तर काय सांगाल, एक 10 वर्षामध्ये काय चेंज झाला? बराच फरक झाला आता, पहिल्यात आता नवीन बराच फरक झालेला आहे. तुम्ही बसलेले आता तर काय सांगाल आजच्या या जोडीबद्दल आणि कसे धावले ते? काय चांगले 1 मिनिट भागले आणि तिसरी गेली आणि इथे दुसरी बसली. देसाई बंधू म्हटलं तर एक फायनल सम्राट नाव. राताळ बंदरामध्ये लगातार 3 वर्ष गुलाल घेतलेली गाडी आहे. तर काय सांगाल, ह्या जोडीवरती आपण अपेक्षा करू शकतो? हा, पहिल्या मारू शकत नंतर पहिल्या मारू या जोडीवर. तर भूषण, काय आहे अजून अपेक्षा जोडीकडून? आणि मला वाटतं या वर्षीच जोड आपण केलेला आहे. या वर्षी आम्हाला एवढी काय अपेक्षा नाही मोठी, गुलालात राहावं हीच अपेक्षा आहे बस. आणि वाटलं होतं की आपण जिथून थांबलेलो शर्यत तिथूनच आपल्याला गुलालाची सुरुवात होईल. हा, तिथून ती आशा तर होतीच, पण ती आशा आज पूर्ण झाली आणि खूप आनंद झालेला आहे. काय सांगेल, बैलांची नावं काय आहेत? बैलांचा मॅगी आणि तो पक्षा. आणि या वर्षीच जोड केलाय. आम्हाला वाटतं हा 2 वर्ष आहे, हा नवी आत्ताच घेतला 2 महिने. आणि एक जुन्या आठवणी सांगायच्या झाल्या तर काय सांगशील? आपल्यासोबत जुने ड्रायव्हर सुद्धा आहेत, शशी काका. तर काय सांगाल, तुम्हाला सुद्धा तुमच्या सुद्धा डोळ्यात आनंदाचे दिसत आहेत? डोळ्यात आनंद म्हणजे देसाईच्या गाडीसाठी मी बसतो, म्हणजे असं आपल्याला आहे, आपली हे आहे म्हणून त्या गाडीवर बसतो आम्ही. फायनल जेव्हा हो. हाकलं तेव्हा तुम्हीच घेतला. हो, तेच आणि आम्हीच मग होतो. आता या जोडीवर सुद्धा आम्हाला हो. तुमची ही जोडी बघायला आवडेल. हो. एकदा सराई बंदरामध्ये आपण बसलेला नक्कीच नेक्स्ट टूर्नामेंटला असणार आहे ड्रायव्हर म्हणून. आणि आता एक ड्रायव्हर चालले म्हणून एक ड्रायव्हर बसतो म्हणून आपला मी मागचा पालो आहे, हा. त्याची मुलं आपण. पण तुम्ही सुद्धा मागच्या काही वर्षामध्ये खूप छान गाडी हाकली आणि त्यावेळी जर सोशल मीडिया असता तर कदाचित देसाई बंधू हे नाव सुद्धा आता जेवढं गाजतात नाव ते गाजलं असतं. काय सांगशील? नक्कीच गाडला असतं सोशल मीडिया असतं. कारण सांगायचं तर मित्रांनो, बिना पालव्याची शर्यत झालेली रेवदंडा बंदरामध्ये, तिथे सुद्धा गाडी सेमी फायनल मध्ये पहिली आलेली आणि आपल्या अलिबाग बंदरामध्ये सुद्धा सेमी फायनलला गाडी पहिली आलेली. म्हणजे जे जे मानाचे गुलाल आहेत ते या जोड म्हणजे तर जे जे आपल्या अलिबाग मुरुड मानाचे गुलाल आहेत ते तुमच्या जोडीने मिळवलेले आहेत. तर जुन्या आठवणी आज ताज्या झाल्या असतील. जुन्या आठवणी सगळ्यात ताज्या झालेल्या तर तरी आम्ही आज मिसिंग करतो प्रणव देसाई, घेत आपला प्रदीप देसाई यांना दोघांना मिस करतो. तर मित्रांनो, बघू शकता जुन्या आठवणी आणि जिथून सुरुवात केली तिथूनच आता जिथून थांबवले तिथून सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आहेत, कारण हा गुलाल जो आहे तो अत्यंत मानाचा आहे प्रत्येक गाडीवाल्यासाठी. तर आशा करतो की जे नाव होतं देसाई बंधू फायनल मध्ये त्या लिस्ट मध्ये पुन्हा नाव दिसेल. या वर्षी नाही पण पुढल्या 1-2 वर्षामध्ये नक्की दिसेल अशी आई एकविराचरणी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो. अभिनंदन.